बघता क्षणी तोंडात टाकावी अशी वाटेल आणि खारीपेक्षाही भरपूर लेअर असणारी अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी चवीची करंजी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. बऱ्याच भागामध्ये याला साठ्याची करंजी किंवा पुडाची करंजी म्हणून ओळखलं जातं. आपल्याला ही करंजी खायला तर आवडते, पण याला खूप वेळ लागतो बनवायला किंवा मेहनत लागते, म्हणून आपण करणं टाळतो. पण या दिवाळीला अगदी घरापुरती का असेना ही करंजी करून बघा. तर करंजी बनवण्यासाठी आपण 2 वाटी मैदा घेणार आहे. तर ही वाटी मी मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे. पण ज्यावेळी आपण वाटीमध्ये मैदा घेतो त्यावेळी खूप दाबून असं घेऊ नका, नाहीतर प्रमाण चुकेल आणि लेअर व्यवस्थित येणार नाहीत. तर अशा प्रकारे 2 वाटी मैदा मी चाळून घेतलाय. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे तुपाचं मोहन आपण याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी एका मध्यम वाटीला 1 चमचा तूप असं साधारण प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. तर तूप अतिशय व्यवस्थित कडवायचं आणि त्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि हे पीठ पूर्णपणे हाताने चोळून घ्यायचं. म्हणजे हे तूप सगळीकडे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे, नाहीतर करंजी जास्त प्रमाणात तेल ओढू शकते आणि थोडा खुसखुशीतपणा तिचा कमी होऊ शकतो. आणि आता आपण थंड पाणी घेऊन हे पीठ हळूहळू मळून घेणार आहे. गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. पाण्यानेच ही कणिक मळून घ्यायची आणि कमीत कमी अर्धा तास आपण याला भिजवायचं आहे. जर तुम्ही साधारण रवा याच्यामध्ये टाकणार असाल तर थोडं जास्त पीठ भिजू द्या, म्हणजे रवा व्यवस्थित फुलेल. ही कणिक झाकून ठेवूया अर्धा तास आणि तोपर्यंत त्याला लागणारा जो साका आहे किंवा साठा आहे तो करून घेऊया, जो आपण पाणी चिकटवण्यासाठी वापरणार आहे. त्यासाठी मी 4 चमचे तूप आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. कॉर्नफ्लॉवर म्हणजे जे आपण चायनीजसाठी मक्याचं पीठ वापरतो ते. तुमच्याकडे हे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही सरळ मैदा वापरू शकता, त्याच्यामुळे अजिबात लेअरमध्ये काहीही फरक पडत नाही. तर आपण हे सतत फेटून घ्यायचं. सुरुवातीला बघायचं थोडासा पिवळसर कलर आहे तुपाला आणि टेक्स्चर थोडं दिसतंय. हे एकसारखं फेटत राहायचं किंवा आपण परातीतही हाताने हे एकसारखं चोळून घेऊ शकता आणि असं ह्याला पांढरा कलर येईपर्यंत आपण हे फेटून घ्यायचं. मला अंदाजे 5 मिनिटं हे फेटण्यासाठी लागली. आता आपली कणिक ही छान भिजलेली आहे. आपण याचे समान गोळे करून घेऊया आणि एकसारखं पातळ पान लाटायचं. अतिशय पातळ लाटायचं नाही, म्हणजे जसं आपण कडाकणी वगैरे करताना लाटतो तसं जास्त पातळ लाटायचं नाही, नाहीतर थोडेसे लेअर एकमेकाला चिकटतात. तर या पद्धतीने मी या गोळ्याचं मोठं पान लाटून घेतलंय आणि बाकीच्या गोळ्यांचेही अशीच पानं मी लाटून घेणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे त्याचे लेअर लावणे. आपण एक पान घेऊया आणि एका चमच्यापेक्षाही कमी असा साखा, म्हणजे ते जे मिश्रण आहे ते आपण इथे घेऊया आणि छान ते व्यवस्थित पसरून घ्यायचं. हे मिश्रण जर जास्त झालं तर करंजी खाताना जिभेवर एक तेलकटपणा राहतो आणि ते ओळखतं की त्याच्या आतमध्ये साखा जास्त आहे. आणि त्याचबरोबर तळताना ही करंजीसुद्धा खूप वेळ लागतो, कारण त्याच्या प्रत्येक पानामध्ये जास्त ओलावा असतो. म्हणून अतिशय कमी प्रमाणात हा साखा इथे लावून घ्यायचा. आपण हे मिश्रण लावून घेतलंय. आता याच्यावर दुसरं पान ठेवूया आणि लाटण्याने हलकं हे फिरवून घ्यायचं. हे पान पातळ असल्यामुळे आपण एकमेकावर पानं ठेवताना थोडं पान लांबलं जातं, तर ते एक सलग एकसारखं व्हावं म्हणून लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं. कुठेतरी एअर बबल राहिला, हवा राहिली तर चालते, त्याचा फार फरक पडत नाही. असे आपण एकमेकावर सगळे लेअर लावून घेऊया आणि मी शेवटच्या पानालाही हे मिश्रण लावलंय. आता शेवटच्या पानापर्यंत तुम्ही 4 पानांचं किंवा 5 पानांची लेअर करू शकता. 3 आणि 2 पानांची लेअर ही बनवली जाते, पण मग लेअर खूप कमी दिसतात करंजी तळल्यावर, तर तुम्ही कमीत कमी 5 पानं वापरा. आता आपण छान याचा रोल तयार करून घ्यायचा. रोल तयार करताना फार प्रेस करायचं नाही, अगदी हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं, कारण लेअर एकमेकाला चिकटू नये त्याची काळजी आपण शेवटपर्यंत घेणार आहे. आणि आता आपण थोडं हाताने प्रेस करून आपण लांब असा रोल तयार करून घेऊया आणि समान आकारामध्ये कापायचं आहे. भाकरवडीपेक्षा दुप्पट याचा अंतर पाहिजे, त्याचा अंदाज घेऊन आपण हे पेढे कट करून घेणार आहे. आपण बघू शकता याच्या आतमध्ये आत्ताच किती छान लेअर दिसतात. रोलचा सुरुवातीचा आणि शेवटचा जो काही भाग आहे कट केलेला, त्याचे फार लेअर येत नाहीत, पण त्याचीही करंजी तुम्ही बनवू शकता. तर या पद्धतीने हे आपण सगळे गोळे करून घेतलेत. आता जो उभा भाग आहे भाकरवडीसारखा, जो वरचा भाग आहे, तिथून आपण लाटून घ्यायचं आहे. जिथे लेअर दिसतात तिथं जर तुम्ही लाटलं तर ते एकमेकाला चिकटून त्याचे फार लेअर येत नाहीत, पदर जास्त दिसत नाहीत. तर ह्या वरच्या भागाला पीठ लावून आपण असं हे लाटून घ्यायचंय. बाकीच्या करंजीला आपण गोल पान लाटतो, पण या करंजीला आपल्याला हे चौकोनी पान असं लाटायचं आहे आणि अतिशय जाडसर ठेवायचं. अगदी हलक्या हाताने 1 चमचाभर सारण बसेल किंवा 2 चमचे सारण बसेल इतकंच ते पान लाटायचं आणि अशा पद्धतीने पाणी लावून आपण याला हाताने हलकं असं दाबायचं. जास्त अजिबात दाबायचं नाही, लेअर तिथल्या तिथेच राहतात आणि व्यवस्थित करंजी भाजत नाही.
हे सारण कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर या पद्धतीने मी ही करंजी मिटवून घेतलेली आहे आणि आता तेल छान कडलंय, आपण करंज्या तळून घेऊया. तुम्ही बघू शकता तेलात सोडताच करंजीला पदर यायला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीने वेळपर्यंत ही करंजी भाजावी लागते. म्हणजे आपण नेहमीची करंजी भाजतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ ही करंजी भाजायला लागतो, कारण अगदी आतल्या पदरापर्यंत ते छान व्यवस्थित तळून निघलं पाहिजे. आणि असा हलका तपकिरी कलर यायला सुरुवात झाला की मग आपण हे तेल व्यवस्थित गाळून काढून घ्यायचं. तर आपण बघू शकता किती झटपट आणि अगदी सोप्या सोप्या टिप्स सोबतच आपण ही अगदी खारीपेक्षा जास्त लेअर असणारी करंजी बनवली. चवीला फार अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही या दिवाळीला हा मेनू नक्की ट्राय करा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.